आणि हे नेहमी होतो, हे आपल्या कार्यालयातून नेहमी होतं साहेब। आपण पहले आमदार है का खासदार है? पहले आमदार है का खासदार है? पाहिजे आता ज्यांच्या हस्ते उद्घाटन आहे त्यांच्यावर नाही नाही प्रोटोकॉल काय, प्रोटोकॉल काय काय काम पहले आमदार आएगा कि पहले खासदार आएगा? नाही नाही महानगरपालिकेच्या फंडातून होतं। पहले आमदार आएगा कि खासदार आएगा? शासनाने प्रोटोकॉल काय साहेब? हे बोर्ड चेंज प्रोटोकॉल काय? आपण बोर्ड लावलेले आहेत, आपण याच्यात स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आपण बोर्ड लावलेलं सुविधांचा विकासासाठी बोर्ड चेंज करा, बोर्ड काढा, बोर्ड चेंज करा। प्रोटोकॉल प्रमाणे ठेवायचे, प्रोटोकॉल पाहिजे। खासदारांचं नाव खासदारांच्या कोणत्या कार्यक्रमामध्ये तुमचं पहिलं म्हणाले साहेबांचं नाव टाकायचं का? प्रेम बंधुता दिखाइए पर खुले मत दिखाइए। अरे कंचन जी, कोणत्या कामामध्ये तुम्हाला साहेबांचं नाव टाकायचं का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्र गया, मुख्यमंत्री अंदर का नाम ऊपर माता की भारतीय जनता नहीं जाएंगे, अरे पालक मंत्री का पाल नहीं जाएंगे, पालक मंत्री का पाल नहीं जाएंगे। जनाब जी आगे बढ़ो, जनाब जी आगे बढ़ो, जी आगे बढ़ो। माता की आपल्याला वाटतं हे शांततेने व्हायला पाहिजे होतं, पण त्याचा श्रेय फक्त एकच व्यक्ती जर घेत असेल तर आमचा विरोध आहे त्याला। आमचं एकच जर पालकमंत्री इकडचे आहेत आणि ते सकाळ संध्याकाळ कधी येतात इकडे, पण त्या पालकमंत्र्याचं पण नाव नाही काय। आमचं कुठल्याही आमदारांनी इथे भुलपुवत करायचं, चांगल्या कामाला आमचं सपोर्ट आहे। मी कोणाला दोष देत नाही, आम्ही फक्त आमचं आयुक्ताला एकच म्हणणं आहे, आपल्या पालकमंत्र्याचं नाव काय ना हे तुम्ही आम्हाला सांगा। त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करायला सांगितलं। आम्ही त्याला त्याच्या असं उद्घाटन करू, म्हणजे प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल सर्व मुख्यमंत्र्याचं पण नाव नाही, पालकमंत्र्याचंच नाव नाही, म्हणून हे लोक आकर्षित झाले। काय भूमिका असणार? आमची भूमिका त्यांच्या भूमिकेच्या घेते चालेल, पण एक प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल तो प्रत्येक पाळला गेला पाहिजे। कोणाला मतदान दिलं आमचं पण गुप्त आहे। या ठिकाणी अजिंक्य नाईक निवडणुकीत MCAच्या तुमचे जावई पण आहेत, ते काय सांगाल? मी MCAच्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये कधी पडलो नाही, त्याच्याकरता जर कोणाकडून मदत मागायची असेल तर ती नक्की मागेल जावाई म्हणून। त्या लोकांचं असं म्हणणं होतं की या कार्यक्रमात कुठेच प्रोटोकॉल पाळला गेला नाही, तुम्ही कसला प्रोटोकॉल? मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले नाही, खासदारांचा फोटो? अहो मी काहीच लावलं नाही, एक सांगतो मुळामध्ये मी फक्त एवढंच कळवलं कमिशनर साहेबांनी यांना का उद्याच्या उद्या ओपनिंग करायचं आहे। आम्ही होतो मुंबईला, काल 6 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत होतो। हे माझा नाही मी फोटो तिकडे, पण या गोष्टीमुळे कुठेतरी वसईची जी आपली संस्कृती आहे ती कुठेतरी आपल्याला संस्कृतीचा प्रश्न नाही, माझा फोटो साधा समोर बघा, जो गदारोळ घातला गेला एवढं हे जाऊन द्यावं, त्यांची संस्कृती ती आहे, त्यांच्याकडून अपेक्षा नाही करायची। काही हे करतात, मी त्यांच्यावर बोलायला पण इच्छुक नाही।
करना चाहती है, इसका हमारा सख्त विरोध है। एक कार्यक्रम माननीय देवेंद्र जी ने जो दिया शासन का पैसा है, पब्लिक के लिए दिया है। तुम आगे बढ़ो, क्या मानना है? हमारे उपमुख्यमंत्र्यांचं नाव मुख्यमंत्र्यांचं नाव आलं पाहिजे। हमें जे ते सगळं डाळून त्यांच्या लोकांचं नाव टाकलं। खासदार राज्य आज 14 वेळा होतं। महाराष्ट्र शासनाने 25 कोटी रुपये आदरणीय देवेंद्रजींनी काल पाठवले। माननीय देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा प्रोटोकॉल मध्ये उल्लेख केला नाही, त्या विरोधात भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलेलं आहे। इथे आम्ही जनताच्या सुखासाठी त्याच्यामध्ये राजकारण होऊ नये एवढंच मान्य करतो। हे राजकारण महानगरपालिकाचे अधिकारी करतात। तुमचा म्हणणं काय आता ओपनिंग होऊन देणार? ओपनिंग 100% होणार। जनताचा मान ठेवणारच आम्ही। जनतासाठी एक हॉस्पिटल होते, त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव नसलं पाहिजे आणि नारियल